महाराज की जय. बोला गावदेवी. माते की बोला जय. दत्तात्रय. महाराज की जय. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गणाला, भरू दे रणाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गणाला, भरू दे रणाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. भरू दे रणाला रंग, भरू दे रणाला. भरू दे रंग, भरू दे रणाला. भरू दे रणाला रंग, भरू दे रणाला. भरू दे रंग, भरू दे रणाला. शिव पार्वती रंग भरू दे गणाला, भरू दे रणाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. पहिले नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. पहिले नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. धरतरी मातेला ग देवा, धरतरी मातेला ग देवा, धरतरी मातेला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. दुसरे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. दुसरे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. बोलू चंद्र सूर्य देवाला, बोलू चंद्र सूर्य देवाला, चंद्र सूर्य देवाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. तिसरे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. तिसरे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. श्री दत्त गुरुदेवाला, श्री दत्त गुरुदेवाला, दत्त गुरुदेवाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. चौथे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. चौथे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. नमो गणपती देवाला, नमो गणपती देवाला, गणपती देवाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. पाचवे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. पाचवे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. पाचिया पांडवना देवा, पाचिया पांडवना ग देवा, पाचिया पांडवना. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. सहावे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. सहावे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. बोलू परशुराम देवाला, बोलू परशुराम देवाला, परशुराम देवाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. सातवे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. सातवे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. नमो यलोबा देवाला, नमो यलोबा देवाला, यलोबा देवाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला, भरू दे रणाला. आठवे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. आठवे नामन बोलू कोणाला, बोलू मी कोणाला. बोलू बाजिया देवाला, बोलू बाजिया देवाला, बाजिया देवाला. शिव पार्वतीच्या गबाळा रंग भरू दे गरडाला,
ग बाळा रंग भरू दे घराला भरू दे रणाला बाळावे ना मन बोलू कोणाला बोलू मी कोणाला 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 पैसल्याचं देवा पैसल्याचं ढेला रे देवा पैसल्याचं ढेला शिव पार्वतीचा ग बाळा रंग भरू दे घराला भरू दे रणाला भरू दे रंग भरू दे रणाला भरू दे रणाला ग रंग भरू दे रणाला भरू दे रंग भरू दे रणाला भरू दे रणाला ग रंग भरू दे रणाला शिव पार्वतीचा गवाळा रंग भरू दे रणाला भरू दे रणाला शिव पार्वतीचा ग बाळा रंग भरू दे घराला भरू दे रणाला हॅलो आता या ठिकाणी आमचे अन्नदाते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते कैलाश राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता भ्रुकुटी धरारी कारुण्य सिद्धो भवदुःख हारी तुझ वीर शंभो मज कोणतारी तुझ वीर शंभो मज कोणतारी तुझ वीर शंभो मज कोणतारी स्वार मूषकावरुणी रंगणी स्वारी गली छाया तुझी रे धरत्वा करशी विघ्ने सारी वेगना तुझ्या ज्ञान भक्त हे ढोलती धुंदुमली पंढरी वेगना तुझ्या ज्ञान भक्त हे ढोलती धुंदुमली पंढरी
तुझ्या येण्याने भक्त ही डोलती मधी पंढरी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त ही डोलती मधी पंढरी स्वार होई मूषकावरुनी रंगणी स्वार करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने सारी रिंगण तुझ्या येण्याने भक्त हे डोलती मधी पंढरी रिंगण तुझ्या येण्याने भक्त हे डोलती मधी पंढरी आनंदाने मनोभावाने डोलत गेले सारे कीर्ती तुझी गाजते देवा तुझी जगभर कीर्ती तुझी गाजते देवा तुझी जगभर कीर्ती तुझी गाजते देवा तुझी जगभर जर जर व्यापुनी राहित वरुणी म्हणजे तो अंतरी जर जर व्यापुनी राहित वरुणी म्हणजे तो अंतरी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती मधी पंढरी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती मधी पंढरी स्वार होई मूषकावरुनी रंगणी स्वार करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने सारी रिंगण तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोलमली पंढरी रिंगण तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोलमली पंढरी रत्न जडिते सिंहासन मूषक तुझे वाहन भाषा तुझ धरून हात तारसी भक्त जन आशा तुझ धरुनी हाती तारिसी भक्त जन आशा तुझ धरुनी हाती तारिसी भक्त जन मनोभावने गौरी तुकारे पूजन करती सारी मनोभावने गौरी तुकारे पूजन करती सारी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त डोलती मधी पंढरी स्वार होई मूषकावरुनी रंगणी स्वार करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने सारी रिंगण तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोलमली पंढरी रिंगण तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोलमली पंढरी चाल होऊनी मूषकावरुनी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने सारी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोलमली पंढरी रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोलमली पंढरी स्वार होई मूषकावरुनी रंगणी स्वार करी छाया तुझी रे धरत्वा मावर करशी विघ्ने सारी रिंगण तुझ्या येण्याने भक्त हे डोलती डोलमली पंढरी 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 रिंगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती मधी पंढरी
निसा ग म प म ग म ग रे सा निसा ग म प मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी तिल बिल करती पक्षी ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी तिल बिल करती पक्षी मंजू स्वराने येती कोकिळेच्या मंजू स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी पहाटेच्या या मंजुळ प्रहरी मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या मंजुळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी तिल बिल करती पक्षी ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी तिल बिल करती पक्षी मंजू स्वराने येती कोकिळेच्या मंजू स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करूनी गाते ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी तिल करती पक्षी पहाटेच्या या मंजुळ प्रहरी तिल करती पक्षी कोमला रोळीने गवळी उठले कोमला रोळीने गवळी उठले कोमला रोळीने गवळी उठले कोमला रोळीने गवळी उठले निधम पसा सानी धनी धप धप धम पम करे सा गम गम धम धनी सा सा गम गम धम धनी सा सा गम गम धम धनी सा धनी सा धनी सा कोमला रोळीने गवळी उठले कोमला रोळीने गवळी उठले कासंड घेऊन सारे गोठ्या शिरले 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 कास ओढून कासंड भरिले कास ओढून कासंड भरिले याच या नोडोई भागरी ग पहाटेच्या या मंजुळ प्रहरी तिल बिल करती पक्षी ग पहाटेच्या या
मंजूळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करुनी गाते ग पहाटेच्या या मंजूळ मंजूळ स्वराने येती कोकिळेच्या मंजूळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करुनी गाते ग पहाटेच्या या मंजूळ प्रहरी विलविल करती पथिक पहाटेच्या या मंजूळ प्रहरी विलविल करती पथिक मंजूळ स्वराने येती कोकिळेच्या कुहू कुहू करुनी गाते ग पहाटेच्या या मंजूळ प्रहरी किलबिल करते पक्षी पहाटेच्या या मंजूळ प्रहरी किलबिल करते पक्षी का ना तू किती गोड आहेस रे. तुझ्या बाजूच्या सुराने मन कसं अगदी वेडावलं आहे. राधे खरंच राधे अगं ही बासरी फक्त तुझ्या आधी धरले. हो का? मग तू जेव्हा या बाशीवर सूर छेडतोस ना त्यावेळी सारी सृष्टी गाई वासरे पशु पक्षी भक्तीने रसात तल्लीन होतात. आणि तो मयूर. मयूर राधे आठवते मला नृत्य. हो का? एक काम कर ना तुझ्या बासूरची बोट ओटाव घे ना मला ऐकायचे आहे. हो घेतो. बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन विणावले बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन विणावले बसली कशी हृदयात तू रे तुझं विण मन विणावले
बसली कशी हृदयात तू रे तुझविन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझविन मन वेडावले मुरली छाया मधुर सुराचा मन हे हरवून गेली प्रीती छाया प्रेम सरीचा कोण चिंबनी घाले हो रात्रिय फुली ही जोडी माहीत ही जगाला तुझ्याच भेटीसाठी जीव हा वेडावला प्रिय सखे राधिके प्रिय सखे राधिके बसली कशी हृदयात तू रे तुझविन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझविन मन वेडावले धन्यवाद राधे तू किती दयाळू आहेस आणि हा तुझा कान्हा याला दयामाया काहीच नाही किती क्रूर आहे हा तुझा कृष्ण नाही नाही मयुरा असे बोलू नकोस माझ्या कानाला तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा मयुरा मला माफ कर खरंच चूक झाली मी तुला पाणी पाजू शकलो नाही अरे काना त्यात काय एवढं चुकून तुझ्याकडनं दुर्लक्ष झालं असेल मी पाजलं ना पाणी नाही मी मयुरला दिले वचन मी निभावू शकलो नाही वचन अरे कसलं वचन त्रेतायुगामध्ये राम अवतार घेतला असता मी पाण्यासाठी वळून फिरत होतो ताने जीव व्याकुळ झाला होता त्यावेळी या मयूरने मला जयसाचा रस्ता दाखवला वाट दाखवताना मयूर उंच न घेता आपला एक एक पंख वाटेत टाकून मला वाट दाखवत होता खरं तर मयूरचे पंख एका विशिष्ट ऋतूत घालतात परंतु स्वतःच्या इच्छेने जर आपले पंख गाळले तर त्याचा मृत्यू होतो माझ्या अटी ह्याने पंख घालून स्वतः
आकाशाची नवी पहाट, धुक्याची चादर अन पक्षाची किलबिलाट. पहाटेचे 4 वाजले तर हा बुकुलगाव कसा शांत झोपला आहे. कोणाला कसली कदर नाही. या थंडीच्या मोसमात बिचाराने खेळून धरले असं वाटतं. ए चंद्रा, अगे चंद्रा, का म्हणावं? नवऱ्यानं सोडत नाही का या नवऱ्यानं सोडत नाही. अगे दीपाली, अगे रुपाली. काय झालं तुला? आम्हाला काय करून देत नाही? अगं काय करून देत नाही. काम ग. हा बघ झालंय ना की थोडं बाकी आहे. हो झालं. आणि ती तारा, ती तारा तिचा कल्ला पसारा आवरेल तेव्हा ना. जावई मी नाही येत असं कसं झाले. संघर्षाची वाट मोठी असली तरी चालत राहणे आपले कर्तव्य आहे. पायी आल्या. ए गप्पू बसा का तुम्ही. अगं असू दे का तारा. अगं ती नवीनच आहे. पण मला सांगा आपल्या कुणाला बाजाराची माहिती आहे का. चे नाही कर आता तुला माहित नाही. मग आता आपल्याला मावसलाक मध्ये घेतली पाहिजे. घे की तूच. अगं तूच घे की. काय कर आता काल तिचं आणि माझं खूप भांडण झालंय. तू का नुसती भांडतच असते. अगं चंद्रा तू घे की ग. घेते. अगं मावशी, अगे मावशी. कोण आहे दारात? भाकर नाही घरात, चला व्हा मोर केला. अगं मावशी मी चंद्रा. कोण? चंद्रा. गप्प सुंदरा. काय म्हटलीस मावशी? अगं बेडी, हा पोर आहे ना माझ्या बाजूला, नुसता चाव 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 करतोय, त्याला मी बोलली ग. असं वय मावशी ती येतेस ना. तुम्ही निघाला? हो मावशी. हा मग येते बघ. ये बरं लवकर. येते. तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या झाऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना. तुम्ही गवळ्याच्या झाऱ्या सुना मला कशा तुम्ही बोलताना. माझ्या कानूला झोपू देना तुमच्या जीवाला झेलदार कांदा. हे तुम्ही तुम्ही जरा धीरे घ्या ना. हे तुम्ही जरा धीरे घ्या ना. तुझी लागली ग उचकून गेले मी. दही दूध भरण्यात विसरून गेले मी. लग्नाची करते तयारी बाबा नजर दोन्ही. येते दूध पाडोनी टोपून निघते मी. काका हात मारू तुम्ही घडी घडी. दादा ढुकणाला मी ग साडी. काका हात मारू तुम्ही घडी घडी. दादा ढुकणाला मी ग साडी. दाखवून करून अगदी बहरले तुमच्यासाठी जमी ग आले. तुम्ही जरा धीरे घ्या ना. तुम्ही जरा धीरे घ्या ना.
होते. अगं उठ आता. उठ नाही उठ. अगं झेपणार नाही. सगळ्यांनी मी जोर लावा. अगं या ग. मेरी मध्ये मध्ये येऊ नको. चेपटशील नाही काय हे माझ्या उगाचे आपले पुढे पुढे घेत. नाही तर काय अगे काय? एवढं घाई गडबड बोलण्याचं कारण तरी काय? अगं तू आधी मला सांग, तुला यायला उशीर का झाला? अगं काय सांगू तुम्हाला पुरीनो. अगं काय ते सांग एकदाच. रुको जरा सबर करो. बर. अगं आमचे हे की नाही कोण? अगं हे पती परमेश्वर. हो का? अगं ते की नाही काल गेले होते लग्नाला. मग पुढे काय झालं? तिकडून त्यांनी 40 ग्लास मट्टा आणला. किती? 40 ग्लास. किती? 40 ग्लास. आणि त्यातला 20 ग्लास प्यायले. बर. अगं प्यायले ते प्यायले आणि गेले की ग याला. अगं बाय, मग पुढे काय झालं? पुढे काय व्हायचं? अगं गेले ते बाहेरच येईना. अगं नुसते उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. बाई, काय हा प्रकार? काय हा प्रकार नाही, हा 2 नंबरचा प्रकार. मावशी, पुढे काय केलंस तू? अगं सांगते. अगं 3 वेळा बाथरूमला जाऊन आले. त्यांना म्हणाले अहो चहा घ्या चहा घ्या, लिंबू पिळून चहा घ्या. पण छे उठूनच देईना. उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. उठले की गुरगुर गुरगुर गुरगुर, बसले की पुरपुर पुरपुर पुरपुर. मावशी, अजून काहीतरी पुढे केलं असतील ना? हो तर अगं घरात 4 फॅन लावले तरी वासच जाईना. अगं बाय, असं होय. एवढ्या तुमचा हात आला आणि होती तशी निघून आली. बर असं होय मावशी. पण मी काय म्हणते, काय? काही गडबडीत या म्हातारीला बोलवण्याचं कारण तरी काय? अगं मावशी, आमच्या पोरपोरीचा विचार की नाही मथुरच्या बाजाराचा ठरलाय बघ. म्हातारी बाजार जाण्याचा. हो. जाती मग. अगं तुला कशाला बोलवलं आम्ही? म्हणजे अगं मावशी, आम्हा पोरपोरींना अगं रस्त्याची माहित नाही बघ. असं होय. हो. म्हणजे तुम्हाला रस्त्याची माहिती नाही म्हणून मला बोलवलं होय. हो मावशी. बरं ऐका तर, मी तुमच्या सोबत येते. बरं. पण मी काय म्हणते, काय? बाजाराला चाललो खऱ्या, बरं. पण बाजाराच्या विक्रीसाठी घेतलं काय नेसलं काय त्या लोकांना सांगायला नको. मावशी मी सांगू. हा? मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. मावशी मी सांगू. आता पट्टीच्या बाबाच गावीच कधी नाही ती येते की नाही काय काय घेतलंय ते. मावशी मावशी मी सांगू. हा ये तुला फार काही आहे ना. मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. हा मावशी मी की नाही. येली मुरट्टीस केवढी मोडशील नाही काय. बोल एकदाच लवकर. अगं मावशी, मी विका घेतला दूध बघ दूध. दूध होय. आणि शृंगार काय केलास ग. पायात पैंजण, हा हातात बांगड्या, खूप छान. बोटाला लाली, लय भारी. डोळ्यात काजळ हा आणि नाकात शेंबूड. काहीतरीच काय. मग अगं मावशी, पुली बघ पुली. असं होय. मावशी, माझ्या साडीचं नाव सांगू. हो 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 सांग 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 सांग. आता सांगू. नको नको नको, हे लोक सगळे घरी गेल्यावरती सांग. अगं मावशी, माझ्या साडीचं नाव की नाही, मला घेऊन चला. नको बाई एवढी हौस नको. हो मागे आता कोण आहे ग. काय ग? आलीस काय ग. अगं माल काय काय घेतलास. आता सांगू. नाही 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 नाही, एका वर्षाने सांगितलं तरी चालेल. ए मावशी. हे मावशी काय आत्ता सांग. आता सांगू का. हे हे काय लांबड. ए मावशी. हे काय करतेस. अगं मावशी, मी इथे 2 गोळे. 2 गोळे काय लढायला चालीस काय. अगं मावशी, लोण्याचे घर. लोण्याचे होय. बरं तुझ्या साडीचं नाव काय. तो कुठाय. कोण ग. तो चष्मेवाला. तोच नवरा पाहिजे मला. काढता खुडगा आमचे भाई कोणी आहेत ते. अगं मावशी, माझ्या साडीचं नाव ग. साडीचं नाव होय. मला वाटलं तुमचा नंबर लागला नका. मी आहे. चल बरं माझ्या घे फटाकडे अशी पुढे पाहू. काय ग मावशी. काय ग मावशी, तुझं नाव काय ग. अगं मावशी, हा. माझं नाव की नाही साक्षी. मला बघून उडतात पक्षी. तुला बघून पक्षीच का मांग्या पण उडाल पण मग. पण मी काय म्हणते, काय ग मावशी. मला तर सांगितलास. हो. तुझ्या साडीचं नाव काय. अगं मावशी, माझ्या साडीचं नाव हा
माझ्या साडीचं नाव हा. माझ्या साडीचं नाव सफरी सिकताय. निव्वळ कुठे बोलते ही काहीच नाही दिसताय ही लोक गावाची वाट बघतात होय मग अगे चिमणे अशी पुढे पाहू काय ग मावशी? तुझं नाव काय ग माझं नाव की नाही बकुळा. आईचं नाव काय ग आईचं नाव की नाही शकुंतला. आणि बापचं काय खुळकुळा अरे मावशी, काहीतरीच काय. अगं तुझं नाव बकुळा आईचं नाव शकुंतला मला वाटलं बापच्याचं नाव खुळकुळा असेल कोणाकडे बघतेस कोणाकडे तू सोड दे मला अगं मी कुठे धरलं तू म्हणते म्हणून सोडते तुला हा मग जा नको नको तिला सांगून ठेव घे तुझी आई बसली ना राहू दे माझ्या नादाला लागू नको टाकून नव्हत्या करून राहू दे राहू दे बरं मी काय म्हणते काय उशीर होतोय आपल्याला निघायला आपण चल ग मावशी थांबले थांब थांब होय डायरेक्ट कासऱ्यानं कुठे हात घालतेस काय झालं काय अगं मावशी आमच्या पोरपंचमीतून घेतलंस आणि तुझं काय ग अगं माझ्या म्हातारीचं काय कशात काय आणि फटक्यात पाय बाई पुढे होय की नाही होय अगं तरी पण सांगितलंच पाहिजे सांगितलंच पाहिजे होय हो बरं ऐक तर एवढं मी करतेस तर सांगते बघ आमच्या ह्याने की नाही 40 ग्लास मट्टा आणला होता बरं त्यातला 20 ग्लास शिल्लक राहिलाय तोच घेतलाय हो बाजाराच्या विक्रीसाठी तुम्हाला देऊ का थोडा थोडा नको 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 ते गुरगुर नको ते फुरफुर नेले चावटे दिसतायत चला लवकर चल ग मावशी हॅलो आरुष संदीप कातकर यांच्याकडून आतापर्यंत कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नमन त्यांच्या हात भारे आहेत. त्याचप्रमाणे आमचे परममित्र पालवणगावचे सुपुत्र आमचे वर्गमित्र चारुदत्त सुर्वे यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांच्या आभारी. त्याचप्रमाणे नितीन हुमणे आगवे हुमणेवाडी यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे गुळवणे गावचे 1 नंबरचे मानकरी राजारामजी खाग यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर्स यांच्याकडून 301 रुपयाचा पारितोषिक आला आहे. सुनील मोरे दिव्याची चंद्रा यांच्याकडून मावशीने नाव घेण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे आबिडगावचे सुपुत्र हरिश्चंद्र भागडे सर यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे चिपळूण पंचायत समिती माजी सभापती सुरेशजी खपले सर यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांचे आभारी. धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे शिष्य स्वप्नीलजी पानवलकर एसटी लवार यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांचे आभारी. त्याचप्रमाणे आमचे आबिडगावचे सुपुत्र सुभाषजी शिर्के यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास नमन मंडळ त्यांचे आभारी. धन्यवाद.
साऱ्या मिळूनी मथुरेच्या अवघड वाटानी मथुरेच्या अवघड वाटानी मथुरेच्या अवघड वाटानी आवरा बिगी घ्या आट डोईवरी चला चढूया आट झरझरी चला चढूया वाट झरझरी चला चढूया वाट झरझरी वारती बनी हर्षवादी बनी वारती ध्वनी हर्षवादी बनी लहरी कभी रंग उभळीये लवकरी जाऊया मादारी रवी किरणानी तू धरा उजळी तू रवी किरणानी तू धरा उजळी तू करे नवी रंग उजळे लवकरी जाऊया मादारी चला पाहू ग डोळे भरूनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी भास्कराचे जाऊ दर्शन घेऊनी नका राहू ग माग कोणी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी चला जाऊ ग साऱ्या मिळूनी जुळे ती कशी झोमे अंगी कशी जुळे ती कशी झोमे अंगी कशी लहरी रंग उजळी लवकरी जाऊया मादारी रवी किरणानी तू धरा उजळी तू रवी किरणानी तू धरा उजळी तू करे नवी रंग उजळे लवकरी
बंदी शाळा ही है लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदीच्या आईयाने लागे द्वारे उघडाया बंदीच्या आईयाने लागे द्वारे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदी शाळा ही है रे लागे द्वार हे उघडाया बंदी शाळा ही है रे लागे द्वार हे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया बंदीच्या आईयाने लागे द्वारे उघडाया बंदीच्या आईयाने लागे द्वारे उघडाया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया आनंदी गोकुळ हे जन आले बाळ हे जन्माया जय श्री हरी जगयता पान करता स्वतः परमेश्वर पण काय करणार सहस्र 308 गोप्यांचा मेळा ताटपाट करून यमुनचं घर तोडते त्यांच्याकडून असेच काम मी न घातला आपलं मित्र सुदाम ह्याचा संपय महाराष्ट्र भाषा सुदामा अरे सुदामा देवाच्या जनी प्रणाम असो. आशीर्वाद सुदामा देवा मला ऐकाय की बोलवण्याचं कारण सुदामा तुझी मोठी काढणी रंगवणार आहे देवा कोणती मोठी कामगिरी सुदामा सहस्र 308 गोप्यांचा मेळा ताटपाट करून यमुनचं घर तोडते त्यांच्याकडून असेल ठिकाण मी तुझे संपवते देवा पण हुकूम कोणासाठी कायदा कोणाचा सुदामा हुकूम आहे कायदा तुझा देवा आपण कुंजवनी जावे मी पाहतो त्या गवळ्यांचा चमत्कार हॅलो आरुष संदीप काताळकर आरुष संदीप काताळकर गाव मुर्तवडे यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे मंथन रुची मांडकी यांच्याकडून गवळणसाठी भरघोस असं
501 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. अजय सीताराम मादगे, अजय सीताराम मादगे यांच्याकडून, मांडकी यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे पूजा अनंत सुरे, पूजा अनंत सुरे यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे रक्तदाते समाजसेवक, रक्तदाते समाजसेवक पत्रकार कळबड गावचे सुपुत्र श्री निलेश कोकमकर यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे गुळवणे गावचे गावकर बंडू आबा आणि कृष्णा वलावटे, बंडू आबा आणि कृष्णा वलावटे यांच्या स्मरणार्थ प्रकाश वलावटे यांच्याकडून भरघोस असं 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे श्रीकांत गोंडबरे गाव काजरोळी, श्रीकांत गोंडबरे गाव काजरोळी यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे माऊली इन्व्हेंटचे मालक, माऊली इन्व्हेंटचे मालक सत्यवान भागडे यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. सोमेश्वर क्रिकेट संघ गुळवणे संदीप घाग, बाळा घाग, छोटा स्वरूप घाग यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. नवविकास मंडळाचे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवाने तर आपल्यावर मोठी कामगिरी सोपवली आहे. 16,308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दया दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता मला अडकवायचा आहे. पण गवळणी आहे 16 सहस्त्र आणि मी एकटा. हे काम माझ्या काही एकट्याच्याने होणार नाही. माझ्या जोडीच्या पेंड्या कुठे बघून घेतो. आला तर ठीक. पेंड्या, अरे पेंड्या, गेला कुठं हा पेंड्या? अरे पेंड्या, काय अरे आहेस तरी कुठे? अरे असशील तसा इकडे. अरे बाबा त्या गुरांना पण घेऊन ये. अरे हो यायला पाहिजे. लवकर ये, लवकर ये. गेली कुठे वनाला किती पाठी धाव ग, गेली कुठे वनाला किती पाठी धाव ग. गेली कुठे वनाला किती पाठी धाव ग, गेली कुठे वनाला किती पाठी धाव ग. अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग, अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. माहेरुंना पाटा मागे धावू धावू ग, अगं पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. माहेरुंना पाटा मागे धावू धावू ग. पाठी धावू ग. पळते राणीवरी कसा मागे येऊ ग, पळते राणीवरी कसा मागे येऊ ग. पायी रत्ना काटा
तुझी रीत वेगळी आग तुझी येता कानी आगळी आहे बघा काबूची रीत वेगळी येतो मी थांबले नकल भिवू ग येतो मी थांबले नकल भिवू ग अग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग अग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई गुटला पाटा मागे धावू धावू ग अग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई गुटला पाटा मागे धावू धावू ग केली कुठं वनाला किती पाठी धावू ग केली कुठं वनाला किती पाठी धावू ग अग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग अग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई गुटला पाटा मागे धावू धावू ग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई गुटला पाटा मागे धावू धावू ग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई गुटला पाटा मागे धावू धावू ग पळते राणी वनी कसा मागे येऊ ग बाई गुटला पाटा मागे धावू धावू ग ए मेंढ्या अरे धर धर तिला धर झालं पहिलं वैरण बांधून ये रे मेंढ्या बांधलीस का तिला अरे बाबा काय तुझी ही गाय अरे अवकाळ काय? अरे पुढून पण मारते आणि पाठून पण मारते ए बाबा ही गाय तू ठेवू नको अजिबात विकून टाकती बरं इकडे बरं झालं बाबा तू इथं आलास मी तुला इथं कशासाठी बोलवला माहितीये का तुला? अरे आपल्या इथे देव आले होते होय मोठे देव होते श्रीकृष्ण भगवान आले होते होय अरे त्यांनी आपल्या एक मोठी कामगिरी सांगितली होय आपल्या दोघांना अरे 16 सहस्त्र 308 गोपिकांचा मेळा थाट माट करून अरे थाट माट करून दया दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजारी चालले आहेत त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबद्ध करायचा आहे एकही गवळण पुढे गेली नाही पाहिजे ए बाबा तू जर काम केलं तर तुला सगळं मिळणार दही दूध ताक सगळं गेले संतोष गोवळकर, तुकाराम बोले, गणपत पडे, अनंत बोले यांच्याकडून भरघोस असं 500 एक रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे शैलेश धावडे, आंबेडकरचे सुपुत्र शैलेश धावडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास कमान मंडळ त्यांचे आभार आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Thank you.
रमेश बोले यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास मंडळ त्यांच्या आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला निघूया भर उन्हात निसर्गाचा झाला कहर ग. चला निघूया भर उन्हात निसर्गाचा झाला कहर ग. चला निघूया बरं उन्हात निसर्गाचा झाला कहर. चला निघूया बरं उन्हात निसर्गाचा झाला कहर. हो सख्याचं यानो भर भर जाऊ या घाटात. सख्याचं यानो भर भर जाऊ या घाटात. या भरवणाच्या प्रेरात मागे राहू नका कुणी गाठात. त्या बिडीची रावणी वाटत या सखी किती साथ. करतो विनंती निसर्गाताव डोमे हसली उन्हाच्या लढी. करतो विनंती निसर्गाताव डोमे हसली उन्हाच्या लढी. हो भर भर जाऊ या घाटात ग. भर भर जाऊ या घाटात ग. चला निघूया भर उन्हात निसर्गाचा झाला कहर. चला निघूया भर उन्हात निसर्गाचा झाला कहर. हो सख्याचं यानो भर भर जाऊ या घाटात ग. 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 एकदम देखना, एकदम भारी, एकदम लाल भारी. अरे बेट्या, काय झालं काय तुला? एकदम भारी, एकदम गौरांनी बघितल्यास का? बघितल्या. अरे बघितल्या. बाय बाय बाय. अरे भारी आहे. कशा वाटल्या? दोन चुकण्या. त्यांना आपल्याला अडकवायचंय. तरावाचं. अरे बापरे. करशील ना का? आज करेल. तिकडे विकासातून लक्ष देऊ नये. काय सांगते? त्यांना जाऊन असं विचार. काय सांगू? क्या मतलब तू अरे बघ. तू आपल्या लोणी. लोणी. क्या मतलब ताव अरे बा. क्या मतलब लोणचं ये लोणचं. क्या मतलब खांचं काय असं होय. एकदा बा. हा? हा पदार्थ मला लय आवडते. अरे आत्ता झालाय बाजारात. मग आणलंय मला आवडते. आवडतंय ना तुला? पण सांग बा, काय सांग. नाही मी चाललो आहे तर चाललो. इकडे त्यांना जाऊन असं विचार काय विचारू? की तुम्ही आलात कुठून तुम्ही आहात कुठे? आणि जाणार कुठे. आणि जाणार कुठे? हा. एवढंच ना? एवढंच एवढंच विचारायचं ना? आणि त्यांना अडकव. आलो तुम्ही आलो. करशील ना? करणारच. जा लवकर बच्चा. जातो. जातो मी जातो.
अरे बाबा, what are you doing? नाही माझे What are you doing? Yes, 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 yes. doing? हे रस्त्याच्या पलीकडे जाईल. हे पाणी नसेल. हे दगडात घुसेल. ए, तू क्या पागल है क्या? तू क्या पागल है क्या? अरे हे बाबा हा? काय बोलली तुला काय बोलली? अरे पादरा बोलली देवाची शपथ मी पात्र नाही. देवाची शपथ मी पात्र नाही. ये पागला क्या होता है? अगं देवाची हवा देवाची हवा देवाची हवा Yes, yes. ईश्वरी हवा, ईश्वरी हवा, ईश्वरी हवा. हा येस 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 ईश्वरी हवा ईश्वरी हवा. हा वास येतो समजेल. हे पोरीनो, काय गं मावशी? कोणतरी मुके दिसतात बघ. कोण हा? हा? अरे समजला का तुले? काजू म्हणतात मले. समजला का तुले? काजू म्हणतात मले. तसं काही बॉन्ड म्हणतात मला. पागल दिसतोय बघ. चल पण. बरोबर आहे तुझी. अरे बाबा काय झालं काय जातोय? गेले त्या आता काय झालं तुला? काय झालं? हा? अगं तू काय करतेस तू आता? जातेस कुठे? आम्ही कुठे जाऊ त्याचं तुला काय? मला का नाही? अगं तुझा पाऊस कुठं पडतोय? कुठं पडतोय? काय सांगू तुला? काय मला अरे आमच्या लहानपणी, आता तुझ्या लहानपणी अरे आमच्या लहानपणी हा पाऊस नुसता बदा 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 पडायचा. अरे बापरे तेव्हा मला वाटलं कशी ही जाडी झाली पावसाने जाडी झाली. तुझ्याकडे पाऊस माझा पडायचा हो. पण अरे आता बघ ना, आता कुठे पडला तर पडतो, नाही तर कुठे पडतच नाही. पडला तर एवढा पडतो की गावाच्या गाव वाहून नेतो. वाहून देतो गावला. हो तर. अगं बापरे तर मला वाटलं जरा इकडे इकडे. हा आता मला सांग तुझं आता वय किती? माझं हा असेल बाबा 80च्या घरात. पैसे घरात तुझ्या बापच्या घरात अरे 80 म्हैशीच्या घरात हे वेड्या 80च्या घरात. 80च्या घरात काय हो. 80च्या घरात. मग तुला पोरं बाळ किती आहेत? पोरं होय हा असते विडून फिरून 12. 12 हो 12 बापरे 12 हो 12. लाज वाटते तुला काय यातला वाटण्यासारखं काय आहे? एवढी 12 पोरा म्हणजे 12 पोरा हो इकडे इकडे. अगं एवढी 12 पोरा करण्यापेक्षा हे बघ जर एक झाड लावलं असत ना एक झाड लावलं असत ना तर पाऊस ना नुसता बदा पडला असता अरे खरंच म्हणतोस की आणि नियमित पडला असता. बरोबर आहे तुझं. म्हणून सांगतो ऐक निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा. हा नाश थांबवा हा नाश थांबवा हा नाश थांबवा हा नाश थांबवा. हे पोरीनो, काय गं मावशी? छान संगीत दिलं बघा यांनी. हो मावशी. आपण देऊया तर. चल तर. ऐकलं का मंडळी? निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा. हा नाश थांबवा हा विनाश थांबवा. इकडे तू चाललीस कुठं? आम्ही होय हा आम्ही चाललो बाजाराला. मथुरेच्या हो मथुरीच्या अरे बाप रे दह्याच्या विक्रीसाठी चाललंय विक्रीसाठी. हवं दह्याच्या विक्रीसाठी. पण हे बघा
तुम्ही दही विकताय, दूध विकताय, सगळं काय विकताय. हो हो तर हा? हो. हे बघ, पण दुधाला काय दर आहे काय? अरे बाबा मिळतात आता 4 पैसे त्याच्यावर अगं शेतकरी नुसतं आत्महत्या करायला लागले, हो दुधाला दर नाही. हा, मग त्यापेक्षा तुम्ही काय करा माहिती आहे काय? काय करायचं बाबा इकडे 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 त्यापेक्षा ना गांजा विका. काय अच्छा तुम्ही गांजा विका. गांजा विकलात ना तर पुढे तुम्ही श्रीमंत व्हाल, करोडपती व्हाल. हा? हा. काहीतरीच काय काहीतरीच का काय? अरे पोरीनो हे वेळे दिसताय चला पण चल ग मावशी. तरी पण चला पण जमा. काय झालं? अरे बरोबर काम केलंय. इकडे हा, तुला जमणार आहे की आता आहे बघ. इकडे राहू दे. मला जमणारच आहे. हा? जमणार आहे. अजून तुला जमणार हा आहे? मग जातो बरोबर का तुम्हाला फरक होता. हॅलो. कैलासवासी संजय राजाराम घाणेकर मांडकी यांच्या स्मरणार्थ आदर्श संजय घाणेकर यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे प्रियांशी प्रवीण सुरे हिसकडून भरघोस असं 501 रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे प्रज्ञा प्रमोद सोरे यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे पंढरी भुवड वहाळ घोडवाडी यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आहे. प्रणय पांडुरंग डिके, विधी विराज डिके, प्राची सुधीर भुवड यांच्याकडून खास संगीत आणि गायनासाठी भरघोस असं 501 रुपये पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे श्रुती श्रद्धा साक्षी भिकाजी घाणेकर कोडमळा यांच्याकडून गवळ्यांच्या नृत्यासाठी 301 रुपये पारितोषिक आहे. दिव्या आराध्य अजय झमक यांच्याकडून खास पेंड्याच्या भूमिकेसाठी भरघोस असं 501 रुपये पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे गुडेकर नमनवाले श्री प्रदीपजी बुधर यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आहे. नथुराम सदाशिव म्हादे गाव सोनवडे संगमेश्वर यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक आहे. नवविकास निर्माण मंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद. ऐका तुझं नाव काय जरा सांग. स्वरूप होय. त्यांनी नाव घेण्यासाठी याचं नाव घेण्यासाठी 100 रुपये दिले. तर याचं नाव घेत्या. वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकले खोबरे किसून. वाटाण्याचा केला शिरा त्यात टाकले खोबरे किसून. आमचा स्वरूपराव बसला रुसून त्याला घेतले त्यातून पुसून. आवडले ना? आवडले का? अरे हे नाव डाउनलोड नका. हे जमा चाललो चला लवकर. चाललो. रे पेंड्या, काय झालं काय तुला? रे पेंड्या, अरे आहेस काय? आता उठतोयस काय? उठतोय. रे असं झोपला का होतास? काय झालं तुला काय? जमा हा? गवळीने मला मारली. अरे तुला काय मारतील त्या? मग सोडली. हे शक्य नाही बाबा. तू काहीतरी केला असेल मी त्यांना. तर काहीच नाही केलं. अजिबात काही नाही केलं. मस्करी केली. तुला सोडायलाच पाहिजे मग. जमा हा? हे काम माझ्या होण्याचं नाही. नाही म्हणा तुझ्याने. विसरला. लवकर समजला तुला. आता एक काम कर. काय करू? मी जातो त्यांना अडकवायला. अडकवायला? होय. अरे वा, तुला मारणार, तुला कुदवणार, मी मजा बघणार. तेवढंच कर. माझ्या पाठी चल. आलं पाठी. आलं. हॅलो. मंथन रुची मांदगे मांडकी यांच्याकडून खास गवळ्यांसाठी 501 रुपये पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे
अजय सीताराम मादगे. अजय सीताराम मादगे मांडकी यांच्याकडून 201 मत पारितोषिक आलं आहे. नवविकास मंडळ त्यांच्या आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. याचा माझ्या आलो. अरे मागून ना मागून ना तू अजिबात काय करू नको. मग तू इथं उभा राहा. इथं वर आव. इथनं हलू नको. इथनं हलू नको. माझ्याकडे बघ. इथनं हलायचं नाही. ऐकलंस ना? अगं हे मावशे अशी उभी राहा. इथे राहिली. तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळातून जाणार मथुरीला. मथुरेला दयादुजेच्या विक्रीला. हो. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. अरे पण का? अरे आम्हाला देवांचा हुकूम आहे. तुला होतं काय? ए, तुला झालंय काय? सगळं समजलं. अरे पण आमचा रस्ता अडकवतोस. कोण तू? मी तू कोण? होतं काय याला? मी अरे तूच कोण तू? ऐक सांगतो. मिस्ता कोणता? मिस्ता कोणता? कालांचा काल. हा. किंमत वाढलेली चणा डाळ. अरे याला कसं नाही? हा. आंब्याची साल. एक नंबरचा माल. विषय काहीतरीच काय? कसं कानपट लाल करून टाकीन माहिती आहे का? ए ए बाबा मेंढ्या, तू बाजूला हो. अगं ये मावशे आम्ही तुला बाजारी जाऊ देणार नाही. अरे पण का? अगं तो रस्ता बंद आम्ही आहे. दुसऱ्या रस्त्याने जाऊ. अगं तोही रस्ता बंद आहे. दुसऱ्या रस्त्याने अगं जाऊ. सगळेच रस्ते बंद आहेत. कोण जा सगळी? अरे बाबा आमच्या एवढी शिरजोरी करताय पण तुम्ही आठ तरी कोण? हा कोण? तू आम्हाला ओळखला नाही. नाही. अरे मी पण माहिती काय? मी के पांडा. मी के पांडा. असं होय. हाताचा दांडा हा. आणि हा खातो काजूची बोंडा. ही आपली ओळख आहे काय? अरे बाबा तसं नाही. मग? तुमच्याकडे काय कायदा आहे का? कायदा? हो. तुला आमचा कायदा हवाय तर हो तर. ऐक आमचा कायदा. काय सांगतो? हॅलो श्रेयस नागले, सार्थक नागले, गाव दहिवती नागलेवाडी याचकडून गण गवळ व खास बाबा भांडे यांच्या गायकीसाठी भरघोस असं 201 मत पारितोषिक आलं आहे. नवविकास मंडळ त्याच्या आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खिगराधी सांगतो आहे ऐकून तू खिग बर त्या सुद्धा उभा वाटेवर तो आहे
सांगसार फार थकलो आपण थोडी विश्रांती घेऊया. ठीक आहे तर चल चल. अरे पेंड्या, अरे कशा का होईना थांबलेत ना. थांबणारच. इकडे बसलेत का बघून जाईल लवकर. येतो. जा लवकर बसलेत का बघून ये. 1 2 3 4 5 6 अरे 7 8 9 बसलेत का सगळे. सर्व येऊ नका. तू चल येऊ लवकर नका. आपल्या देवांना चल सांगितलं पाहिजे. चल देऊ सांगूया. चल लवकर. चल चल. हॅलो सुनील मोरे दिव्याची चलना यांच्याकडून मावशीसाठी नाव घेण्यासाठी 101 रुपयात पारितोषिक आलं आहे. सुनील मोरे. ऐका सुनीलराव नाव घेते. स्टीलच्या बशी फणसाचे गरे, स्टीलच्या बशी फणसाचे गरे. आमचे सुनीलराव दिसतात बरे, पण या मावशीला फिरायला नेतील तेव्हा खरे. हॅलो आराध्या अजय रक्ते. आराध्या अजय रक्ते मंडणगड गाव टाकवली यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नवविकास नमन मंडळ त्याच्या आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुद्धा मला पाठवल्यात बरकराला. अजून सुद्धा माझा पत्ताच नाही. देवाच्या जणी प्रणाम सो. आशीर्वाद सुदामा. सुदामा मी सांगितलं शेवट. देवा आपण सांगितल्याप्रमाणे सर्व गावांनी यमुनाकाठी उभे आहेत. आज आपणच जाऊन त्यांचा समाचार घ्यावा. सुदामा तू म्हणजे निघून जा. पाहतो तुझ्या दोन चमत्कार. देवा येतो मी. ए वंशी वीरा ही पार राहिली. मा कोणते वर? आपण कोण? मा श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मराठे कसे असतात? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, कटेवर हात आणि वेटेवरती उभे असतात. हे तुझं म्हणणं बरोबर आहे. मी सर्वांना कोकणात ठेवलेलं आहे. हे राधे हे काय म्हणतात बघ, त्यांना पण ते ओळख पाहू. अरे काना तू इथे. अरे काना मी तर तुला ओळखते, पण या इतर गवळणी अरे तुला ओळखत नाही. तू त्यांना तुझी ओळख पटवून दे बरं. हेच तर. राधे तू
चंकासुरावधीला उतरावतर गुरुमधरुनी पृथ्वी भार पाठी वाहिला वरहरूप तिसरा धरुनी भार पृथ्वी नाळे धरिला हातीन चौथा धरुनी कामातूनी प्रकटिला लढा तू तुलीला समजून घे लढा तू तुलीला समजून घे जन्मई कहाणी जाणून घे राधे तो रूप पाहून घे बघे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे बघे हे माझे ऐकून घे पाचवा सर्व मंदरुनी गेले बळी पाताळाला अवतार सहावा परशुरामी सहस्रार्जुन वधिला सातवा अवतार श्रीराम धरुनी रावणाचो वधिला अवतार आठवा कृष्ण धरुनी तारुणी भोजनाला लढा तू तुलीला समजून घे लढा तू तुलीला समजून घे जन्मई कहाणी जाणून घे राधे तो रूप पाहून घे अवघे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवघे हे माझे ऐकून घे लढा तू तुलीला समजून घे लढा तू तुलीला समजून घे जन्मई कहाणी जाणून घे राधे तो रूप पाहून घे अवघे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवघे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवघे हे माझे ऐकून घे राधे तो रूप पाहून घे अवघे हे माझे ऐकून घे राधे तू रूप पावन घे अवतार हे माझे ऐकून घे राधे ऐकलीस का माझी जन्मगुन्हा अगं पोरीनो हे खरोखर देव आहेत त्यांना आपण शरण गेले पाहिजे चला का तयार कळंबुशी गावचे सुपुत्र कळंबुशी गावचे सुपुत्र मंगेश खाडे सार्थक मंगेश खाडे यांच्याकडून भरघोस असं 501 रुपयाचा पारितोषिक आहे त्याचप्रमाणे कैलासवासी धाकटू हरी वामने यांच्या स्मरणार्थ सीताराम धाकटू वामने वडेरू गाव वडेरू गुरव यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे त्याचप्रमाणे कैलासवासी धाकटू हरी वामने यांच्या स्मरणार्थ ताई धाकटू वामने यांच्याकडून वडेरू 101 रुपयाचा पारितोषिक आहे संतोष नलावडे गाव करजुवे 201 रुपया अशोक लांजेकर 151 रुपये चैत्राली राजेंद्र घोरपडे वहाळ 201 रुपया शुभम महेंद्र घोरपडे वहाळ 201 रुपया आराध्या अजय रक्ते मंडणगड गाव टाकवली भरघोस 501 रुपया प्रथमेश कुलकर खास पेट्यासाठी देवगड खास पेट्यासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे अपूर्वा कातकर ओमकार कातकर कडवई यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे सुधीर गजानन भुवड यांच्याकडून खास राधा गवळींसाठी सोजल याच्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे धनलक्ष्मी नायर गाव केरळा यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे दीप घोसाळकर आणि कृतिक भागडे यांच्याकडून
200 1 रुपयाचा पारितोषिक आहे अनन्या निलेश कातकर वडेरू यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे स्मित शिगवण सुमुख शिगवण अड्रे अनारी याचकडून भरघोस असं 201 रुपयाचा पारितोषिक आहे नेहा बावकर याचकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे यशवंत सोनू पडिये गाव धामापूर तांबडवाडी यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे नवविकास नमन मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद. शरण तुला तुझ्या मुळे
हॅलो मंगेश बेटकर गुजरात मंगेश बेटकर गुजरात याचकडून भरघोस असं 201 रुपयाचं पारितोषिक आहे. सानिया नियती अंश खाडे दैवती याचकडून भरघोस असं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. सुजाता भुवड याचकडून खास कृष्णासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅलो नित्यांश वेद विश्वासराव राजापुर याचकडून नित्यांश वेद विश्वासराव राजापूर याचकडून भरघोस असं 201 रुपयाचं पारितोषिक आहे. भारती शिगवण 101 रुपयाचं पारितोषिक आहे. दीपाली बेटकर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आर्या बेटकर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. नवविकास गव्हर्नमेंट त्यांच्या आभारी. धन्यवाद.